शुद्ध व नैसर्गिक करडी तेल बनवतो। आमचा व्यवसाय प्रामाणिक असल्यामुळे प्रोडक्ट पण आपण ग्राहकांना चांगलं देतो। फायदा म्हणजे कच्च्या मालावर डिपेंड असतं हे, पण तरी नाही म्हणलं तर 1000-1500 रुपये रोजचं प्रॉफिट राहतं। रोज एक 40 ते 50 किलो तेल निघतं। लाकडी घाण्यावरचे गुणधर्म असे आहेत की ह्याच्यातले जे सगळे घटक आहेत ते आहे अशी मिळतात आपल्याला। लोखंडी मशनीवर तेल जास्ती गरम होणं, त्याच्यात हीट निर्माण होते। लाकडी घाण्यात हीट निर्माण होत नाही आणि चांगल्या प्रतीचं तेल निघतं आणि ग्राहकांना आम्ही देतो। हा व्यवसाय आमचा करडी तेलाचा व्यवसाय आहे। आम्ही लाकडी घाण्यावर करडी तेल बनवतो। शुद्ध व नैसर्गिक करडी तेल बनवतो। व्यवसायाची सुरुवात ही आमची तिसरी पिढी आहे आणि माझ्या जन्मापासून तर मी हे बघतच आलोय आणि तो व्यवसाय जवळजवळ 35-40 वर्ष झालं मी करतोय स्वतः। बदलत्या काळानुसार मार्केटमध्ये जे तेल येतं त्यात रिफाइंड तेल असतं। रिफाइंड तेल म्हणजे केमिकल प्रोसेस केलेलं तेल असतं। आपल्याकडे जे तेल मिळतं ते नैसर्गिक आणि शुद्ध करडी तेल मिळतं। ते तेलाचे फायदे म्हणजे हार्टला, तुमचं म्हणजे कोलेस्ट्रॉलला अगदी म्हणजे उपयुक्त तेल आहे आणि हे स्वयंपाकात 50% तेल लागतं। रेट असतं त्याचे आता सध्या 300 मार्केट रेटचं कसं आहे, ज्या वेळेला करडी कच्चा माल कमी मिळतो त्यावेळेला रेट कमी होते। मार्केट कच्च्या मालानुसार राहतं। आता सध्या 320 रुपये लिटर आहे। करडे आम्ही खरेदी मार्केट यार्ड मधून घेतो। मंगळवेढा मार्केट यार्ड मध्येच करडी मिळते इथं। आणि घरी ह्याचं प्रोसेस असतं, ह्याच्या 3 मशनी आहेत घरी। भरडून ह्याचं म्हणजे वरचं टर्पल वगैरे वेगळं करतो, त्याची डाळ तयार करतो आम्ही। त्याची डाळ तयार केल्यानंतर इथं दुकानात आणून आम्ही ग्राहकांच्या समोरच क्रशिंग करून देतो। फायदा म्हणजे कच्च्या मालावर डिपेंड असतं हे, पण तरी नाही म्हणलं तर 1000-1500 रुपये रोजचं प्रॉफिट राहतं। शिक्षण माझं तसं व्यवसायात लवकर आल्यामुळे 9वी झालेलं आहे। वडिलांनी म्हणजे व्यवसायात घेतल्यामुळे 9वी पर्यंतच मी शिकू शकलो। पण व्यवसाय उत्तम आहे, चांगला आहे। प्रोडक्ट चांगला आम्ही काढतो। आमचा व्यवसाय प्रामाणिक असल्यामुळे प्रोडक्ट पण आपण ग्राहकांना चांगलं देतो। अगदी उत्तम प्रतिसाद आहे। रोज किती किलो तेल निघतं? रोज एक 40 ते 50 किलो तेल निघतं। कंपन्या वगैरे नाही, ते कसं आहे, चांगलं प्रोडक्ट खाणारे लोक आहेत। ज्यांना चांगलं घ्यायचं आहे ते आमच्याकडे येते, तर आम्ही समोर काढतो आणि समोर काढून देतो त्यांना। आणि शेतकऱ्यांनी जरी समजा त्यांच्याकडला माल आणला, करडी कच्चा माल वगैरे, तर त्यांचं पण आम्ही काढून देतो। लाकडी घाण्यावरचे गुणधर्म असे आहेत की ह्याच्यातले जे सगळे घटक आहेत ते आहे अशी मिळतात आपल्याला। लोखंडी मशनीवर तेल जास्ती गरम होणं, त्याच्यात हीट निर्माण होते। लाकडी घाण्यात हीट निर्माण होत नाही आणि चांगल्या प्रतीचं तेल निघतं आणि ग्राहकांना आम्ही देतो। दिवाळी वगैरे त्या सीझनला कसा व्यवसाय असतो? असाच असतो, पण ह्याच्यापेक्षा थोडं जरा दिवाळीला थोडं जास्ती नेतात लोक। दिवसाकाठी किती घाणे निघते? एक 8 ते 10 घाणे निघते दिवसाकाठी। एका बॅचचे 5 ते 6 किलो तेल निघतं। किती उलाढाल होत असेल महिनाकाठी? उलाढाल म्हणलं तर तसं म्हणजे कसं असतं, ग्राहकावर असतं। 1 तारीख ते 15 तारखेपर्यंत जरा फास्ट चालतं, 15 तारखेपासून जरा स्लो चालतं। त्याच्यामुळं फिक्स असं सांगता येणार नाही तुम्हाला उलाढाल। होय, 25-30 हजार रुपये राहतात ना। ग्राहकांना काय आव्हान कराल? ग्राहकांना एवढंच आव्हान करेल की चांगलं प्रोडक्ट आहे, कुठेही घ्या, समोर काढलेलं नैसर्गिक तेल घ्या। रिफाइंड तेलात केमिकल प्रोसेस केल्यामुळं आरोग्याला धोकादायक आहे। नॅचरल खावा, हेल्दी राहा।